नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे. आपण बघत आहात की याच परिसरामध्ये अनेक तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, त्याचबरोबर महिला ज्या आहेत त्या देखील आज रक्तदान करतायत आणि या सर्वश्रेष्ठ दानामध्ये कुठेतरी आपला एक सहभाग जे आहे ते नोंदवत आहेत. रोहन पाटील सर आपल्यासोबत असणार आहेत, त्याचबरोबर सुद्धा पाटील सर आहेत, संपूर्ण पाटील परिवार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. नवचर्चित नगरसेवक आहात, नवनिर्वाचित नगरसेवक आहात आणि त्याचबरोबर युवा सेनेचे देखील अध्यक्ष आहात. काय बोलायला आज शिवसेना शाखा कात्रपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं होतं. या शिबिराचं हिस्ट्री सांगायला गेली तर 1995 म्हणजे 1995 पासून हा शिबिर माझे काका प्रकाश पाटील आयोजित करत आले. त्यानंतर सुधा दादा आणि आमच्या माध्यमातून हे आम्ही कंटिन्यू करत आलोय. दरवर्षी 100हून अधिक आमच्या कात्रप परिसरातली लोक येऊन इकडे रक्तदान करतात. आणि पूर्वी थोडे लोक रक्तदान करायला घाबरायचे, कारण का लोकांना त्याचे बेनिफिट्स माहिती नव्हते की जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक प्रोसेस होऊन नवीन रक्त तयार होतो, त्याच्याने आपल्याला अजून हेल्थ बेनिफिट्स आहेत. पण हे लोकांना माहिती नव्हतं, लोक घाबरायचे. पण आताचे जे युवा आहेत ते खूप हौशीने स्वतःहून येऊन ब्लड डोनेट करतायत. मी फक्त एक पोस्ट केलेली आणि आमच्या सोशल मीडियावर थोडेसे पोस्ट केले, पण भरपूर संख्येने युवा इकडे येत आहेत. ब्लड डोनेशन बद्दल भरपूर असे स्लोगन आहेत की डोनेट ब्लड अँड बी हिरो इन समवन्स लाईफ. म्हणजे एक आपल्याला कोणाच्या तरी आयुष्यामध्ये हिरो बनण्याचा एक चान्स मिळतो. आपण ब्लड देऊन कोणाचा तरी एक जीव वाचवतो, कोणतं तरी एक कुटुंब आपल्यामुळे खुश राहतं. आणि या हेतूने आम्ही माझे काका प्रकाश पाटील दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतायत की, आणि यावेळेस आम्ही दरवर्षी आम्ही प्लाझ्मा ब्लड बँकला हा कॅम्प देत होतो. पण यावेळेस भवर ब्लड बँक म्हणून आहे ब्लड सेंटर, जे आपल्या बदलापूरमध्ये आहे. म्हणजे याआधी ब्लड लागलं तर आपल्याला डोंबिवलीला कल्याणला जावं लागायचं, पण आता आपल्या शिरगाव आपटेवाडीमध्ये भवर ब्लड बँक ब्लड सेंटर हे ओपन झालेलं आहे. आपल्या कोणाला कधीही इमर्जन्सी लागली तर आपल्याला भवर ब्लड सेंटर मधनं मोफत आपल्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून ब्लड मिळेल, आणि जेणेकरून धावपळ वाचेल. आणि जी सुविधा आपल्याला इकडे नव्हती ती आता आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा अवेलेबल झालेली आहे. प्रकाशजी पाटील सर आपल्यासोबत असणार आहे. तर काय बोलाल, कित्येक वर्षांपासून तुमची ही परंपरा जी आहे अशीच चालू आहे? काय शिवसेना कात्रप शाखेच्या वतीने 95 पासून आम्ही हा उपक्रम राबवला. आणि हा उपक्रम राबवण्याच्या मागचा उद्देश असा होता की या परिसरात अनेक गरीब परिवार राहत होते. आदिवासी बांधव, खेड्यापाड्यातून आलेली माणसांना कधी रक्ताची गरज पडली तर रक्त मिळत नव्हतं. त्या उद्देशाने मी शिवसेना कात्रप शाखेच्या वतीने 1995 हा उपक्रम चालू केला. तेव्हापासून 2026 पर्यंत हा उपक्रम आम्ही राबवतो. लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. ह्या उपक्रमाचा राबवण्याचा उद्देश असा होता का कोणी गरीब रक्तापासून वंचित राहू नये, किंवा कोणाला रक्त लागला तर शाखेकडनं आम्ही मोफत देतो. याच उद्देशाने हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. सुद्धाजी पाटील सर आपल्यासोबत असणार आहे. दादा काय बोलाल, उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी बघायला मिळतो? दरवर्षी शिवसेना कात्रप शाखेच्या वतीने जो रक्तदान शिबिर आपण इथं आयोजित करत असतो, त्या रक्तदान शिबिरात महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. तुम्ही बघू शकता भरपूर महिला देखील इथे रक्तदान करण्यासाठी आलेले असतात. आणि हे सामाजिक उपक्रम राबवत असताना कुठलाही राजकीय हेतू न बाळगता आम्ही हे कार्यक्रम गेली सातत्याने 30 वर्षापासून राबवत आहेत. 25 वर्ष रक्तदान शिबिरला झाली. त्याआधी आपण मोफत गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम, अशा अनेक विविध उपक्रम आपण शिवसेना शाखा कात्रप, सह्याद्री मित्रमंडळ, युवा बदलापूर यांच्या माध्यमातून घेत आहोत. आता नवनियुक्त नगरसेवक रोहन पाटील असतील, वैशाली पाटील असतील, आमच्या दादांनी आम्हाला एक संस्कार दिलेले आहेत आणि त्या संस्कारामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत की कुठलाही, जसं बाळासाहेबांच्या विचाराने 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हेतू आम्ही बाळगूनच हे कार्यक्रम राबवत आहोत. राजकीय हेतू म्हणजे आता फक्त इलेक्शन आलं म्हणून काहीतरी कार्यक्रम राबवायचे असं कुठलाच आजपर्यंत 25 वर्षात आमच्या बदलापूरमध्ये कात्रप शहर शाखेचं नाव आहे. विविध शहर प्रमुख होऊन गेले. माननीय
मनोहरजी आंबवणे असतील जिल्हा प्रमुख माजी प्रभारी, शिवसेना शहर प्रमुख माजी सुरेशजी गुरव असतील, यांच्या मार्गदर्शनाने हे कार्यक्रम होत आलेत. आणि आता सन्माननीय वामनदादा म्हात्रे जे बदलापूरमधील अतिशय सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या सगळ्यात मोठे कार्यक्रम राबवणारे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे कार्यक्रम करत असतो. प्रकाशदादा पाटलांचं नाव बदलापूरमध्ये आहे कारण एक चांगले नगरसेवक आणि विविध उपक्रम करणारे नगरसेवक म्हणून त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. आणि यापुढे आम्ही वैशाली पाटील, रोहन पाटील यांच्या माध्यमातून दादांचा वारसा हा कायम चालू ठेवू आणि असेच विविध चांगले चांगले उपक्रम बदलापूर वासियांसाठी आम्ही करत राहू. आज इथे सर्व रक्तदात्यांना मी आभार व्यक्त करतो. आज 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे आणि बदलापूरमधील सर्व रक्तदात्यांना विनंती करतो की आपण इथे येऊन एक आपला रक्तदान एक जीवनदान आहे. कोणाला तरी आपल्यामुळे जीवन मिळत आहे तर ते जीवन देण्यासाठी आपण इथे येऊन रक्तदान करावं, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. नवनिर्वाचित नगरसेविका आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. शैलताई पाटील आपल्यासोबत आहे. काय बोलाल, कसं वाटतं आहे आज महिलांची देखील जे आहे या ठिकाणी छान उपस्थिती बघायला मिळते. पहिल्यांदा मी तुमच्या माध्यमातून सर्व जे आहेत ब्लड डोनेट करणारे त्यांचे आभार व्यक्त करतो. दरवर्षी भरघोस संख्येने इथे हा कार्यक्रम राबविला जातो आणि हा कार्यक्रमाचे महत्व म्हणजे असं आहे की जेव्हा आपल्याला कधी आपण सिरियस पेशंट असू आणि जेव्हा आपल्याला रक्ताची गरज लागते, आपली धावपळ उडते, तेव्हा आपल्याला या गोष्टीची किंमत कळते. आणि अशा वेळेस जेव्हा आमच्या प्रभागातील रहिवासी असो किंवा बदलापूर शहरातली इतर नागरिक असो, जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडे मग त्यांना ते आमचा कार्ड देऊन आणि मग त्यांना कमीत कमी मोबदला त्याचा भेटतोय, तसं कमीत कमी त्यांना खर्चाने आम्ही कार्डाच्या माध्यमातून त्यांना हा ब्लड मिळत असते, बॅग मिळत असते. आणि महिलांचं प्रोत्साहन बघाल तर नेहमीच असतो आमच्या कार्यक्रमाला. आम्ही पहिल्यापासून जे पण कार्यक्रम राबवतो हे या कार्यक्रमामध्ये खूप सातत्य आहे. असं नाही की आता इलेक्शनापुरतीच काही कार्यक्रम मर्यादित असं. नगरसेविका झाल्याच्या नंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे, तुम्हाला कसं? असं समजलं तरी चालेल, पहिलाच कार्यक्रम आहे. आणि प्रोत्साहन तुम्ही पाहतच आहात जनतेचं किती छान आहे इकडे. आणि सर्वात प्रथम तर माझ्या फॅमिलीपासून सुरुवात झालेली आहे. जवळजवळ सर्वांनीच मतदान केलेलं आहे, मी सुद्धा आता करणार आहे. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आज बदलापूर पूर्व घोरपडे चौक याच ठिकाणी जे आहे हे रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून इथे आपलं घोरपडे चौक आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर हे रक्तदान शिबिर चालू आहे. तुम्ही सर्वांनी पण या आणि या सर्वश्रेष्ठ दानामध्ये एक हातभार जो आहे लावायचा आहे. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.